संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। महायुती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम पाहणार आहे। श्रीकर परदेशी यांनी पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि MD चे शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर ते IAS अधिकारी झाले। त्यांनी यवतमाळ, अकोला आणि नांदेड जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील जल संवर्धनासाठी त्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणूनही कार्यरत राहिले। 2015 मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयात रुजू होऊन ग्रामीण, नागरी, जलसंपत्ती, कृषी, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील धोरणांची आखणी व संनियंत्रणाची जबाबदारी सांभाळली आहे। श्रीकर परदेशी यांनी 2021 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून लोक प्रशासनाला पदव्युत्तर शिक्षण घेतले। तर 2022 मध्ये जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने त्यांना मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ ही पदवी प्रदान केली। त्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनाला नवा वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल संध्या लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।